नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं कुंभे धबधब्याबद्दलची काही माहिती व त्याचे काही फॅक्ट्स. तर आज आपण जाणून घेणार आहोत तामिनी घाटाबद्दलची माहिती व त्याचे काही फॅक्ट्स. तर तामिनी घाटाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. रायगड जिल्ह्यामधील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी या दोन मुख्य शहरांना जोडणारं घाट म्हणजे तामिनी घाट. तर आज आपण त्याबद्दलची काही माहिती पाहणार आहोत. तामिनी घाट हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असून तो माणगाव व पुणा अशा दोन मुख्य शहरांना जोडणारा एक महत्त्वाचा महामार्ग आहे. पावसाळ्यामध्ये तामिनी घाटाचे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण असते. येथील घनदाट जंगले, धुके व डोंगरावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची इथे अत्यंत गर्दी असते व आकर्षण असतं. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीसाठी कुंडलिका व्हॅली एक अत्यंत सुंदर ठिकाण आहे. तुम्हाला ट्रेकिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तामिनी घाटामध्ये सुप्रसिद्ध अंधारबन जंगल हे ट्रेकिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यामध्ये या घाटाला भेट देण्याची उत्तम वेळ म्हणजे जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत असते. इथलं वातावरण अगदी हिरवळ आणि पांढरेशुभ्र वाहणारे धबधबे यांच्यातून हा निसर्गरम्य वातावरण असतं. शांतता हवी. नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं माणगावबद्दल काही ऐतिहासिक स्थळांबद्दल माहिती. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्या ऐतिहासिक स्थळांचे काही फॅक्ट्स. तर ते फॅक्ट्स जाणून घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण जाणून घेणार आहोत माणगावमधील देवकुंड धबधब्याबद्दलची काही माहिती व त्याचे फॅक्ट्स. देवकुंड धबधब्याचे स्थान आणि स्वरूप. देवकुंड धबधबा हा माणगावमधील भिरापाटणूस या गावामध्ये स्थित आहे. हा 3 नद्यांच्या संगमातून तयार झालेला अतिशय दुर्मिळ प्लंज प्रकारचा धबधबा आहे. देवकुंड या धबधब्यापासून कुंडलिका नदीचे उगम झालेले आहे. स्थानिक लोक या जागेला अत्यंत पवित्र जागा म्हणून मानतात. देवकुंड नावाचा अर्थ असा होतो की देवांचे स्नान करण्याचे ठिकाण, म्हणून या धबधब्याला देवकुंड असं नाव पडलेलं आहे. जुन्या काळानुसार या गावातील काही शुभकार्यासाठी या कुंडातून भांडी वर येत असत अशी एक लोककथा प्रचलित आहे. ट्रेकिंगचे स्वरूप. धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी भिरा धरणाच्या बाजूने 5 ते 6 किलोमीटरचा अगदी घनदाट जंगलातून 2 ते 3 तासाचा प्रवास आहे. पर्यटनासाठी भेट देण्याची उत्तम वेळ म्हणजे पावसाळ्यानंतर सप्टेंबर ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान. इथलं वातावरण अतिशय सुंदर असं असतं. माणगाव रेल्वे स्टेशनपासून हा धबधबा 30 ते 32 किलोमीटरच्या